किंवा आत्ताचं आपण जे युवा बघतो पुण्यातलं किंवा इतरही, तर ते सेक्युलरिझम खूप फॉलो करतात. त्यांचं ह्युमॅनिटियन ग्राउंडवर असं खूप म्हणणं असतं की सर्व धर्म समभाव आहेत, आपण एखाद्या माणसाकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे, त्याच्यात हिंदू मुस्लिम म्हणून काय करायचं. नाही, मग त्यामध्ये कसं डेव्हलप होत जाते विचारधारा. तुमचं इनिशियली जेव्हा तुम्ही एंट्री घेता पॉलिटिक्समध्ये किंवा लहान कॉलेजमध्ये असता, तेव्हा तुम्हाला ते एक्सपोजर मिळालंय किंवा नाही मिळालं ह्याच्यावर तुमची विचारधारा ठरते. आता मी कुठेच पॉलिटिक्समध्ये किंवा स्टुडंट मुवमेंटमध्ये मी ऍक्टिव्ह नव्हतो, पण लहानपणीपासून कंटिन्युअस संघाची एक विचारधारा घरी शिकवली जायची. शाखेत असल्यामुळे त्याचे व्हॅल्यूज माझ्यामध्ये होते. नेशन फर्स्ट, राष्ट्रहित प्रथम, ही विचारधारा कायम होतीच. त्याच्यामध्ये कशा प्रकारे मी माझं शिक्षण घेऊन त्यामध्ये मी स्वतःचे आयडिओलॉजीज किंवा स्वतःचे विचार कसे राष्ट्रहितासाठी किंवा समाजकारण आणि राजकारण ह्याचं एकत्रीकरण करून त्याच्यासाठी मी कसं काम करू शकतो, हे माझं पुढचं स्टेप आहे.